श्री पतंजलि महामुनये नमः। आतापर्यंत संदर्भ असा होता की ईश्वर प्रणिधान आणि ईश्वर प्रणिधानाद्वारा परमोच्च प्राप्ती म्हणजे असंप्रज्ञात समाधी आणि तत्फलात्मक कैवल्य। पण त्यासाठी योग्यामध्ये उच्चाधिकार असावा, म्हणजे पराभक्ती श्रेणीचा तो योगी असावा, पराभक्ताच्या श्रेणीचा तो योगी असावा, असा तो प्रकार होता। पण जर ईश्वर प्रणिधान त्या उत्कट पराभक्तीच्या पातळीमध्ये झालं नाही तर त्या प्रणवोपासनेला म्हणजे ईश्वर प्रणिधानाला अवांतर जी फळं असतात ती सांगितली गेली। एक म्हणजे आत्मसाक्षात्कार, आध्यात्मिक साक्षात्कार किंवा अंतरायाभाव। योग साधनेमध्ये जे विक्षेप येतात तेच अंतराय असतात आणि त्या अंतरायांचा अभाव म्हणजे भगवत कृपा। भगवत कृपेद्वारा योग साधनेमध्ये येणारे जे अडथळे असतात त्यांचं निवारण होऊ शकतं, होतं। आणि आपण त्या ठिकाणी असं पाहिलं की निवारण जरी परिपूर्ण निवारण झालं नाही तरी बऱ्याच अंशी होतं। तर निवारण झालं नाही असं म्हटलं तर ते त्यांची बाधा कमी होते। बाधा सुद्धा कमी होत नाही किंवा झाली नाही असं म्हणायचं असेल तर आपण असं पाहिलं की निदान त्या बाधा सहन करण्याचं सामर्थ्य हे साधकामध्ये येतं। त्याला सहनशीलता प्राप्त होते, तितिक्षा प्राप्त होते। पण आपण त्यानंतर असं पाहिलं की हे अंतराय कुठले, तर त्यांचा विचार दीर्घ सूक्ष्मचा विचार केला। अंतरायांचा विचार केल्यानंतर त्यांचे सहचर त्यांचा विचार केला आणि दोघांचा विचार केल्यानंतर असं पाहिलं की तत्प्रतिषेधार्थ एकतत्वाभ्यास करावा, म्हणजे अविचलितपणे योग साधना करावी। योगांगांचं अनुष्ठान जे आपण अंगीकारलंय त्यामध्ये तत्परता ठेवावी, निष्ठा ठेवावी, निष्ठावंत राहून एकतत्वाभ्यास हा करावा असं सांगितलं गेलं। पण असं आहे की एकतत्वाभ्यास करण्यासाठी जी धृती लागते, धारणा लागते, निश्चयात्मकता लागते, निष्ठा लागते, या सगळ्यांसाठी मनामध्ये शांतावस्थाही असावी लागते। मन किंवा चित्त चंचल राहण्याने माणसाला वाटतं की आपण हे सोडून दुसरं करावं, मार्गांतर करावं, पक्षांतर करावं, पंथांतर करावं, साधनांतर करावं, कारण मनामध्ये चंचलता असते। मन जर अनिश्चल असेल तर त्यासाठी मनाला शांतता, मनाला समाधान हे असावं लागतं। असमाधानी मनच भरकटत असतं। असमाधानामुळेच माणूस पक्षांतर, पंथांतर, साधनांतर हे करत असतो। मनामध्ये असणारी बेचैनी त्याच्यामुळे एकतत्वाभ्यास हा घडू शकत नाही, ती ध्येयनिष्ठा राहत नाही। आणि ध्येयनिष्ठा राहण्यासाठी चित्तामध्ये समाधान असावं लागतं, शांती असावी लागते, वैराग्य, तितिक्षा या सगळ्या गोष्टी चित्तामध्ये बाणाव्या लागतात। म्हणजे थोडक्यात म्हणजे चित्तामध्ये शांती, समाधान हे असावं लागतं। आणि या चित्तामध्ये शांती, समाधान या धर्माच्या सर्जनासाठी योगशास्त्रामध्ये चित्त परिकर्म म्हणून एक प्रकरण या ठिकाणी प्राप्त होतं की चित्ताचं विशुद्धीकरण, चित्ताचं शुद्धीकरण, चित्ताचं प्रसाधन, चित्ताचं प्रसादन, चित्त प्रसादित करणं, चित्ताला शांत करणं, निर्वंच करणं, समाधानी करणं, यासाठी
चित्ताची काही प्रसाधनं योगशास्त्रामध्ये सांगितली आहेत. म्हणजे चित्त प्रसादित करण्यासाठी चित्ताची प्रसादित अवस्था, चित्ताची प्रसादावस्था म्हणजे चित्ताची शांतावस्था, समाधानावस्था, त्यासाठी काही उपाय जे असतील त्यांना चित्त प्रसाधन असं आपल्याला म्हणता येईल. तर तो एक महत्वाचा प्रकार या ठिकाणी सूत्रकार सांगतात. म्हणजे एकतत्वाभ्यास जर करायचा असेल तर चित्तामध्ये काही धर्म लागतात, निष्ठा लागते, धारणाशक्ती लागते, समाधान लागतं, वैराग्य लागतं, तितिक्षा लागते. शम, दम, शांती, तितिक्षा या सगळ्या गोष्टी चित्तामध्ये असतील तरच एकतत्वाभ्यास हा त्या ध्येयनिष्ठेतनं घडू शकतो. आणि म्हणूनच या ठिकाणी चित्त परिक्रमाचं प्रकरण हे या ठिकाणी प्राप्त होतं. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे चित्ताला योगिक संस्कृतीकरण करण्याचा प्रकार, मनावर योगिक संस्कार करण्याचा प्रकार हा एक या ठिकाणी सूत्रकार आणतात. विशेषतः तो एकतत्वाभ्यास घडण्यासाठी, चित्तामध्ये ते सामर्थ्य येण्यासाठी, आणि चित्ताचं हे जे सामर्थ्य आहे, एकतत्वाभ्यासासाठी लागणारे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य म्हणजे चित्ताची शांतावस्था, समाधानावस्था, म्हणजे बेचैनी नसणं, चित्तामध्ये बेचैनी नसणं, बेचैनीचा अभाव, चित्ताची अक्षोभावस्था, हे त्याचं सामर्थ्य असतं. या ठिकाणी एकतत्वाभ्यासासाठी कुठल्याही प्रकारचं दुसरं सामर्थ्य म्हटल्यानंतर आपल्यामध्ये एक विशिष्ट कल्पना येते, बलाच्या अनुषंगाने एक कल्पना येते. बल म्हटल्यानंतर सामर्थ्य, सामर्थ्य म्हटल्यानंतर बल. पण या ठिकाणी एकतत्वाभ्यासासाठी चित्ताला जे सामर्थ्य लागतं, चित्तामध्ये जे बल लागतं, ते बल म्हणजे चित्तामध्ये शांती, धैर्य, समाधान आणि अबेचैनी, अक्षोभावस्था या सगळ्या याव्या लागतात. आणि त्यासाठी त्याचं सर्जन करण्याचा एक प्रकार शास्त्रामध्ये आता सांगितला जातो आणि सूत्रकार त्याचा उपक्रम करतात. अर्थात चित्त परिक्रम हे त्या प्रकरणाचं नाव आहे असं आपल्याला म्हणता येईल. चित्त परिक्रमाचं प्रकरण. आणि त्याची सुरुवात करताना 33व्या सूत्रामध्ये आरंभ करताना सूत्रकार म्हणतात, मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुख दुःख पुण्य विषयाणाम भावनातश्चित्त प्रसादनम. अर्थात चित्त प्रसन्न आणि निर्मळ करण्यासाठी चित्त प्रसादनम म्हणजे चित्ताला प्रसन्न करणं, निर्मळ करणं. त्याचा उपाय सांगताना सूत्रकार म्हणतात, त्याचा एक उपाय म्हणजे मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुखदुःख पुण्य विषयाणाम भावनातच चित्त प्रसादनम. म्हणजे असं आहे की 4 भावना जोपासायला सांगितल्या आहेत. त्या 4 भावना म्हणजे क्रमशः मैत्री, करुणा, मुदिता म्हणजे चित्ताची प्रसन्नता आणि उपेक्षा या 4 भावना जोपासायला सांगितल्या आहेत. त्या कुठे आणि कोणासाठी आणि कशामध्ये? तर सुख किंवा सुखी लोक, दुःखी लोक, पुण्यात्मे आणि पापात्मे यांच्या संदर्भामध्ये ह्या भावना जोपासायच्या असतात. म्हणजे योगधर्माचं पालन हे होत असतं आणि त्याद्वारा चित्त प्रसादित होतं. आणि चित्त प्रसादित झालं की एकतत्वाभ्यासाला लागणारं सामर्थ्य सर्जित होतं असं सूत्रकार सांगतायत. अर्थात त्यामुळे हा उपाय सांगताना सूत्रकार आता सांगितल्याप्रमाणे, सूत्र सांगितल्याप्रमाणे म्हणतात, मैत्री करुणा मुदिता उपेक्षाणाम सुखदुःख पुण्य विषयाणाम भावनातश्चित्त प्रसादनम. याचा अर्थ सुखी, दुःखी, पुण्यवान, पापात्मे यांच्या विषयामध्ये क्रमशः मैत्री, करुणा, मुदिता म्हणजे प्रसन्नता आणि उपेक्षा यांची भावना करण्यानं चित्त प्रसन्न, निर्मळ होतं
असं सूत्रकार या ठिकाणी सांगतात. अर्थात सुखी लोकांविषयी, जे सुखी असतील त्यांच्याविषयी मैत्री भाव ठेवायचा, जे दुःखी जन असतील त्यांच्याविषयी करुणाभाव ठेवायचा, जे पुण्यात्म्य असतील त्यांच्याविषयी मुदिता, चित्ताची प्रसन्नता ठेवायची, आणि जे पापी लोक असतील त्यांच्याविषयी उपेक्षा भाव ठेवावी. म्हणजे याद्वारा चित्त परिकर्म घडतं, चित्ताची विशुद्धी घडते, चित्त शुद्धीकरण घडतं, चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते. म्हणजे त्याद्वारा एकतत्वाभ्यासाला सामर्थ्य प्राप्त होत असतं असं सूत्रकार सांगतात. आता या सूत्राचं थोडं विश्लेषण करायचं म्हणजे असं म्हणता येईल की सुखविषयामध्ये मैत्री, दुःखविषयांमध्ये करुणा, पुण्यविषयांमध्ये मुदिता आणि अपुण्य विषयांमध्ये उपेक्षा, अशा भावना जोपासण्यानं चित्त हे प्रसन्न आणि निर्मळ होतं. आता भाष्यकार या ठिकाणी असं म्हणतात की या चार भावनांमध्ये सुखी प्राण्यांविषयी मैत्रीभाव ठेवावा, दुःखी प्राण्यांविषयी करुणा ठेवावी, पुण्यवानांविषयी मुदिता ठेवावी, आणि पापी जे लोक असतील अशा दुरात्म्यांच्या संदर्भामध्ये उपेक्षा भाव ठेवावा असं ते म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे भावना जोपासण्यानं चित्तामध्ये शुक्ल धर्म, सात्विक धर्म, सत्वधर्म याचा उदय होतो. अशा भावना जोपासल्यामुळं चित्तामध्ये सत्वधर्माचं सर्जन होतं, सत्वगुणाचं सर्जन होतं, आणि मग सत्वगुणाद्वारा चित्त प्रसन्न होतं, आणि चित्त प्रसन्न झालं की चित्त शांत समाधान पाहून त्याला ध्येयनिष्ठ राहता येतं. ते चलायमान होत नाही, विचलित होत नाही, क्षुब्ध पावत नाही, आणि त्यामुळे साधना ही अनिर्वंचपणे ही करता येते, आणि त्यामुळेच एकतत्वाभ्यास हा घडू शकतो. आणि एकतत्वाभ्यास घडला की अंतराय हटतात, अंतराय हटले की योगावस्था येते, योगावस्था आली की समाधी साक्षात्कार होतो, समाधी साक्षात्कार झाला की ईश्वर साक्षात्कार होतो. अशा प्रकारे हे सोपान या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितले गेले. या ठिकाणी प्रसादन असा सूत्रामध्ये प्रयोग आहे. चित्त प्रसादनम म्हणजे प्रसादन असा एक प्रयोग या ठिकाणी आपल्याला सूत्रामध्ये दिसतो. तर हे प्रसादन म्हणजे चित्त, सर्वसामान्यपणे चित्ताची प्रसन्नता, चित्ताची प्रशांतावस्था, निर्वलयावस्था, निरवंचावस्था असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आणि त्या अवस्थेसाठी, चित्ताच्या त्या अवस्थेसाठी या ठिकाणी एक उपाय हा सांगितला गेलेला आहे. असो, आता या ठिकाणी सुखवंतांविषयी, सुखी लोकांविषयी मैत्री भाव ठेवावा असं सूत्रकार सांगतात. अर्थात याचा अर्थ असा की आपण सुखी मनुष्य, सुखवस्तू जर कोणी माणूस आपल्या पुढे आला, आपल्या समोर आला, तर आपण त्याच्याशी मैत्रीभाव ठेवावा, त्याचा द्वेष करू नये, त्याचा हेवा करू नये, मत्सर करू नये असं या ठिकाणी एका अर्थाने सुचवलंय असं म्हणता येतं. तसंच दुःखी माणूस दिसला की त्याची करुणा करावी, आणि दुःखी माणूस दिसला की बरं झालं, ज्याला असंच व्हायला पाहिजे होतं, अशा प्रकारची प्रतिक्रिया मनामध्ये येऊ नये. माणसाने कुठल्याही प्रकारे विघ्नसंतुष्ट होऊ नये, विघ्नसंतोषी होऊ नये. आणि दुःखी माणूस दिसला की आपण स्वाभाविक अशी प्रतिक्रिया ही हळहळ वाटणारी असावी असं या ठिकाणी सूत्रकार सांगतात. आणि या ठिकाणी एक गमतीदार अशी गोष्ट आठवते की काही समीक्षक असं म्हणतात की हा जो उपदेश आहे हा
सूत्रकारांनी, योगसूत्रकारांनी या ठिकाणी देण्याचं काही कारण नाही. आजचा समाज हा सुसंस्कृत आहे आणि कदाचित ज्या वेळेला पतंजलींनी हा उपदेश दिला त्यावेळेला कदाचित रानटी जमात असावी आणि म्हणून असा त्यांनी उपदेश दिला की सुखवंतांविषयी मैत्री ठेवा, दुःखी लोकांसाठी करुणा ठेवा वगैरे वगैरे. तर आजच्या तथाकथित नागरी संस्कृतीमध्ये किंवा आजचा माणूस सुधारलेला आहे अशा पार्श्वभूमीवर असं वाटतं की या उपदेशाची काही आवश्यकता नाहीये. आम्ही सुखी माणूस भेटला तर आम्ही मैत्रीच ठेवत असतो. दुःखी माणूस दिसला तर आम्ही करुणाभाव जोपासतो. यासाठी हा उपदेश देऊन ह्यानी चित्त प्रसादित कसं होईल अशी एक रास्त शंका नव्य विद्याविभूषित लोक, तथाकथित प्रगत लोक हे काढतात. अर्थात अशा प्रकारचा उपदेश देणं हा अत्यंत प्राथमिक स्वरूपाचा आहे आणि कदाचित संस्कृतीच्या आद्यावस्थेमध्ये याची आवश्यकता होती आणि आजच्या सुसंस्कृत अवस्थेमध्ये याची आवश्यकता नाही असा काही समीक्षकांचा, विशेषतः पाश्चात्य समीक्षकांचा सूर आहे. तर काही लोकांनी यावर बौद्ध मताची छाया, बौद्ध धर्माची छाया पडलेली आहे. पतंजलींवर बौद्ध मताचा प्रभाव आहे आणि त्या असेही काही तारे समीक्षकांनी तोडलेले आहेत. या ठिकाणी सूत्रकार असं जे सांगतात की या भावनांद्वारा सत्वसर्जन होतं, याची उपपत्ती कशी सांगायची? कारण तुम्ही आम्ही लोक अशाच भावना जोपासत असतो. आपण काही ह्याच्या विपरीत भावना जोपासत नाही. असं काही आपण करत नाही की सुखी माणूस दिसला की आपण त्याचा द्वेषच करतो आणि मत्सरच करतो, हेवे दावे करतो. असं काही सुसंस्कृत समाजामध्ये घडत नाही. आणि दुःखी माणूस दिसला तर आपण त्याविषयी करुणाभावच ठेवत असतो आणि कुठल्याही प्रकारे आपण निष्ठुरता किंवा क्रौर्य दाखवून त्या माणसाला असंच व्हायला पाहिजे, असंच असायला पाहिजे, असं काही आपण भावना जोपासत नसतो असं या ठिकाणी वाटतं. मग हा सूत्रकारांनी या ठिकाणी सांगण्याचा हा एवढं सांच केलं आणि याद्वारा सात्विक धर्म होतो, प्राप्त होतो. म्हणजे कसा म्हणतो, तुम्हा आम्हाला का प्राप्त झाला नाही असा या ठिकाणी एक पक्ष उभा राहतो. पण असं आहे की एक क्षणभर असं जरी मानलं की सुसंस्कृत समाजामध्ये हे प्रकार जोपासले जातात, अशा भावना जोपासल्या जातात, असं जरी एक क्षणभर मानलं तरी असं स्थूल परीक्षण आणि स्थूल वर्तन या ठिकाणी सांगितलं जात नाहीये. यात मुख्य तात्पर्य असं आहे की आपण सर्वसामान्यपणे सुखी जनांविषयी जरी मैत्रीभाव ठेवत असलो तरी त्याचा निर्देश या ठिकाणी सूत्रकार करत नाहीयेत. सूत्रकार जो निर्देश करतायत तो विशिष्ट अशा माणसाच्या संदर्भात करतायत. तर क्षणभर असा विचार करा की आपण सर्वसामान्यपणे जरी सुखवंताविषयी मैत्रीभाव ठेवत असलो तरी प्रामाणिकपणे स्वतःला एक प्रश्न करा की आपल्या जीवनामध्ये, आपल्या सभोवताली असा एकही मनुष्य नाहीये का, असा एकही मनुष्य नाहीये का की ज्याचा उत्कर्ष झाल्यावर आपल्यामध्ये थोड्या प्रमाणात का होईना, थोड्याफार प्रमाणात का होईना मत्सर आणि हेवेदावे उफाळतील असा एकही मनुष्य आपल्या सभोवताली आपल्या जीवनामध्ये येत नाही का? याचा माणसाने क्षणभर विचार करावा. आपण सर्वसामान्यपणे जरी सुखवंतांविषयी मैत्रीभाव जोपासत असलो तरी असा एखादा अपवाद, किंबहुना अपवाद नाही अशी अनेक माणसं असतात आपल्या भोवती, आपल्या सभोवताली, आपल्याची, की त्यांचा उत्कर्ष हा आपल्याला पाहवत नाही. त्यांचा उत्कर्ष झाला तर आपल्यामध्ये मात्सर्यभाव फोफावतो, हेवा फोफावते. त्यांचे पाय ओढण्याचे प्रकार
हे आपण हाताळत असतो. तर थोडा अंतर्मुख होऊन माणसाने विचार केला तर त्याला लक्षात येईल की असं आपल्याला काही म्हणता येत नाही की आपण निरपवाद या सगळ्यांच्या संदर्भामध्ये मैत्रीभाव जोपासतो. आणि हा जो एक मनुष्य असेल, एक प्राणी असेल, एक मनुष्य असेल की ज्याच्या संदर्भामध्ये आपण हा भाव जोपासू शकत नाही, तेवढ्या एका माणसाच्या संदर्भातल्या वर्तनामुळे आपलं चित्त हे कलुषित होत असतं. आणि त्या विशिष्ट माणसाच्या संदर्भामध्ये आपण जर मैत्रीभावच जोपासला तर चित्त हे निश्चित सात्विक होऊ शकतं आणि होत असतं. तो निर्देश या ठिकाणी करायचा आहे. सर्वसामान्यपणे आपण जो मैत्रीभाव जोपासतो त्याचा निर्देश नाही, आणि किंवा जोपासावा, सर्वसामान्यपणे जोपासावा असं म्हटलेलं नाहीये. तर या ठिकाणी तो विशिष्ट माणूस, आणि स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे आपला शत्रू, आपला स्पर्धक, आपला प्रतिपक्षी, आपला स्पर्धक, आपला शत्रू, आपला प्रतिपक्षी ह्याच्या संदर्भात विचार करा या ठिकाणी. आणि तो त्याचा जर उत्कर्ष झाला तर आपला जळफळाट होतो की नाही, आणि तो न होणं हा योगधर्म आहे. आणि त्याचा उपदेश, त्याचा निर्देश हा या ठिकाणी सूत्रकार करताना म्हणतायत की सुखवस्तू किंवा सुखी लोकांविषयी मैत्रीभाव ठेवावा, किंवा ही जोपासना व्यक्ती निरपेक्षपणे व्हावी, व्यक्ती सापेक्षतेनं होऊ नये. कारण असं आहे की थोडं आत्माभिमुख झालो तर आपल्याला लक्षात येतं की काही माणसं सुखी झाले की आपल्याला अत्यंत आनंद होतो. आणि हा आनंद होणं म्हणजे आपल्यामध्ये ती भावना जोपासण्याचा प्रकार असतो असं नाही, तर व्यक्ती सापेक्षतेनं आपल्याला त्या माणसाचा उत्कर्ष झाल्यामुळे आनंद होतो. कारण आपल्याला त्या माणसामध्ये प्रीतिभाव असतो किंवा काहीतरी हितसंबंध गुंतलेले असतात, आणि त्याचा उत्कर्ष झाल्यामुळे आपल्याला आनंद होतो. आणि तो व्यक्ती सापेक्षतेनं होत असतो, आपल्यामध्ये ती वृत्ती नसते. सुखी माणसाविषयी मैत्रीभाव ठेवण्याची आपल्यामध्ये वृत्ती नसते, तर व्यक्ती सापेक्षतेनं तसं वर्तन हे होत असतं, तशी भावना ही व्यक्त होत असते, तशा भावनेचा आविष्कार होत असतो. तर या ठिकाणी असं म्हणता येईल की व्यक्ती निरपेक्षपणे ही जोपासना व्हायला पाहिजे. समोरची व्यक्ती कोणीही असो, परिचयाची असो किंवा नसो, मित्र असो किंवा नसो, शत्रू असो किंवा नसो, स्पर्धक असो किंवा नसो, आणि तसं आपल्या हातातून घडतं किंवा हातून घडतं, किंवा आपली स्वाभाविक अशी तशी ही अशी प्रतिक्रिया असते असं काही निश्चित म्हणता येत नाही, किंबहुना नसते असं निश्चित म्हणता येतं. आलं का लक्षात? तर तो निर्देश या ठिकाणी सूत्रकार करतायत. आणि हा जो मैत्रीभाव आणि सुखी मनुष्य, सुखी जीव, सुखवस्तू माणूस यांचा जो संबंध सांगितला आहे तो संबंध निरपेक्ष, व्यक्ती निरपेक्षपणे. आणि आपण थोडंसं आत्मपरीक्षण केलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे असं लक्षात येतं की आपण ह्या भावना जोपासण्याचं जे तंत्र सांभाळतो ते व्यक्ती सापेक्षतेनं असतं. ती व्यक्ती आपल्याला प्रिय आहे, मग आपण स्वाभाविकपणे मैत्री ठेवतो. ती व्यक्ती आपल्याला अभिमत आहे म्हणून आपण हा भाव जोपासतो, किंवा आपले काहीतरी हितसंबंध गुंतलेले आहेत असं म्हटल्यानंतर आपण ही भावना जोपासतो. अर्थात भावना जोपासण्याची आपल्यामध्ये वृत्ती नसते, तर व्यक्ती सापेक्षतेनं तसा आविष्कार होत असतो. असं जरा सूक्ष्म परीक्षण या ठिकाणी आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. कारण हे योगशास्त्र आहे, आणि योगशास्त्र हे एक मनोविज्ञान आहे, आणि त्यामध्ये फार मोठी सूक्ष्म दृष्टी आहे. हे वरवरचं कथन नाहीये. तसंच दुःखितांविषयी, पीडितांविषयी करुणाभाव हा सांगितला गेलाय. या ठिकाणी असंच आपल्याला लक्षात येतं, थोडंसं आपण आत्मपरीक्षण केलं तर असं लक्षात येतं की आपण ही भावना व्यक्ती सापेक्षतेनं जोपासतो. ती व्यक्ती आपल्याला प्रिय असेल, अभिमत असेल, आपले हितसंबंध गुंतले असतील, तर त्या व्यक्तीवर संकट कोसळल्यानं
किंवा ती व्यक्ती दुःखी होण्यानं दुःखांतकरण होण्यानं आपण त्या ठिकाणी करुणा भाव आपल्यामध्ये स्वाभाविक त्या ठिकाणी आविष्कृत होतो. आपण हळहळतो, किंबहुना डोळ्यातून 2 अश्रू सुद्धा ढळतात किंवा ढसाढसा रडतो. ह्याचं कारण आपण संवेदनक्षम नसतो, दुःख संवेदनक्षम नसतो, परदुःख संवेदनक्षम नसतो. तर त्या ठिकाणी व्यक्ती सापेक्षतेनं तसं घडतं. तर आपण दुःखांतकरण अशा व्यक्तीला पाहिल्यानंतर जर हळहळत असो तर क्षणभर विचार करायला पाहिजे की ते व्यक्ती सापेक्षेनं होतं. आपल्यामध्ये तशी संत वृत्ती आहे. तर क्षणभर विचार करा, तुमच्यामध्ये संत वृत्ती आहे का? आणि संत वृत्ती असेल तर तुम्हाला हा उपदेश या ठिकाणी आवश्यक नाहीये असं म्हणावं लागेल. तसंच मैत्री आणि सुखांतकरण असे जे जन आहेत, म्हणजे सुखांतकरण लोकांच्या विषयी मैत्रीभाव जो सांगितला तो सुद्धा जो प्रकार, तो उपदेश तुम्हाला देण्याचं कारण नाही जर तुम्ही संत असाल, महंत असाल, साधुसंत असाल. आणि नसाल तर तुम्हाला त्यासाठी फार काही करावं लागणार आहे, करावं लागतं. आणि हे थोड्याशा आत्मनिरीक्षणानं सहज आपल्याला लक्षात येतं. विचार करा, तुमच्याकडे संतवृत्ती आहे का? आणि संतवृत्ती असेल तर तुम्हाला हा उपदेश या ठिकाणी आवश्यक नाहीये असं म्हणावं लागेल. तसंच मैत्री आणि सुखांतकरण असे जे जन आहेत, म्हणजे सुखांतकरण लोकांच्या विषयी मैत्रीभाव जो सांगितला तो सुद्धा जो प्रकार, तो उपदेश तुम्हाला देण्याचं कारण नाही जर तुम्ही संत असाल, महंत असाल, साधुसंत असाल. आणि नसाल तर तुम्हाला त्यासाठी फार काही करावं लागणार आहे, करावं लागतं. आणि हे थोड्याशा आत्मनिरीक्षणानं सहज आपल्याला लक्षात येतं. तसंच दुःखान्वित माणूस पाहिल्यानंतर संताप्रमाणे आपल्याला हळहळ वाटते का, याचा माणसाने आत्मपरीक्षणानं विचार करावा. म्हणजे दुःखान्वित माणूस पाहिल्यानंतर संताप्रमाणे आपण स्वाभाविकपणे हळहळतो का, हा प्रश्न स्वतःला विचारावा. तशीच पुढली भावना आणि पुढला वर्ग म्हणजे पुण्यात्मे यांचा संपर्क येणारं त्या ठिकाणी मुदिता भाव सांगितलाय, चित्ताची प्रसन्नता सांगितलेली आहे. आपण हर्षित व्हायला पाहिजे. पुण्यात्मा भेटल्यानंतर आपण हर्षित व्हायला पाहिजे. पण क्षणभर विचार करा, असा पुण्यात्मा भेटल्यानंतर आपण किती वेळा त्याची टवाळी करत नाही. आपल्या समोर पुण्यात्मा आल्यानंतर किंवा कोणीतरी पुण्यात्मा आहे म्हटल्यानंतर असं किती वेळा आपल्या हातनं घडत नाही की आपण त्याची टवाळी करत नाही किंवा आपल्यामध्ये एक प्रकारचा मत्सर फोफावत नाही. हे दावे संभवत नाहीत. असं होत नाही का? तर हा जो या ठिकाणी उपदेश आला आहे तो सर्वसामान्यपणे पाळण्यासाठी नाहीये. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला प्रिय व्यक्ती जर पुण्यवान असेल, पुण्यवंत असेल, अभिमत व्यक्ती जर पुण्यवंत असेल किंवा ज्या ठिकाणी आपले हितसंबंध गुंतलेत अशी जर व्यक्ती पुण्यवंत असेल तर आपण ही चित्ताची प्रसन्नता ठेवूच. पण निरपेक्षपणे आपण ती ठेवू, व्यक्तिनिरपेक्षपणे ठेवू असं काही म्हणता येत नाही. किंबहुना आपण ठेवत नाही असं निश्चित आपल्याला म्हणता येतं. थोडक्यात असं की सूत्रकारांनी हा जो उपदेश दिलाय हा उपदेश एखाद्या धर्म मार्तंडाने किंवा धर्माचार्याने दिलेला उपदेश नाहीये. जो सर्वसामान्यपणे दिला जातो, गौतम बुद्धाने दिला, महावीराने दिला, येशू ख्रिस्ताने दिला, तशा प्रकारे या ठिकाणी सूत्रकाराने हा उपदेश हा दिलेला नाहीये हे या ठिकाणी सांगायचं आहे. आणि या ठिकाणी असं विचारता येईल की असं कशावरून म्हणता, हे
सूक्ष्म परीक्षणच सूत्रकारांना या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा अनुस्यूत आहे असं कशावरून? सूत्र तर केवळ एक निर्देश करत आहे की असे असे भाव तुम्ही अमुक अमुक लोकांविषयी जोपासावे. गौतम बुद्धाने असं सांगितलं, महावीराने असं सांगितलं, येशू ख्रिस्ताने असं सांगितलं, साधू संत असंच सांगतात. त्यामुळे तोच प्रकार या ठिकाणी सांगितला गेलाय. अर्थात माणसांनी रानटी असू नये, पशुवत असू नये, माणसांनी माणूस म्हणून जगावं यासाठी उपदेश दिला गेलाय. असंच अर्थ का करू नये? आणि सूत्रकारांना जे अनुस्यूत आहे ते काहीतरी सूक्ष्मच या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. असं कशावरून? तर असं आहे की सूत्रकार स्वतः पुढे या भावनांच्या विषयी असं सांगणार आहेत, मैत्री आदिषु बलानी. असं तिसऱ्या पादामध्ये सूत्रकार सांगतात की या मैत्री भावनेची जोपासना करून त्यात एक प्रकारची सिद्धी मिळवली की कुठल्याही काळी, कुठल्याही परिस्थिती, कुठल्याही व्यक्तीविषयी या भावनांची जोपासना होते. आणि निरपवादपणे होत असेल म्हणजे बाह्य वर्तनामध्ये नाही तर मनाच्या अंतस्थ कप्प्यामध्ये सुद्धा हीच भावना असेल तर त्याला मैत्री भावनेची सिद्धी असं म्हणता येईल. आलं का लक्षात? म्हणजे सूत्रकारांना जे सांगायचंय केवळ वर्तन नाहीये, बाह्य वर्तन ते सांगत नाहीयेत. कारण आपण बाह्य वर्तन कदाचित एक तथाकथित संस्कृतीची रंगरुगवटी आपल्या चेहऱ्याला करून आपण बाह्य वर्तन करत असतो. की सुखी माणूस भेटला की ओठ लांब करून हसायचं, तोंड उघडून हसायचं, खरखरा हसायचं, आनंद व्यक्त करायचा, हर्ष व्यक्त करायचा. पण अंतःकरणामध्ये भेसूर चेहरा असतो. आणि हा जो मुखवट्याचा प्रकार आहे, अंतर्बाह्य विसंगतीचा प्रकार आहे, निदान तो तरी या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणावं लागते की सूत्रकार म्हणून म्हणतात की मैत्री आदी भावनांची जर जोपासना केली, मैत्री भावना जर त्यात सिद्धी मिळाली, करुणाभावाने सिद्धी मिळाली, मुदिताभावामध्ये सिद्धी मिळाली, अर्थात अंतःकरणाच्या अंतस्थ अशा कुठल्याही कोशामध्ये हेच भाव असतील आणि ते सुद्धा निरपवादपणे असतील, असं जर असेल तर ती त्या भावांची सिद्धी झाली तर त्याद्वारा ती बल प्राप्त होतात. असं सूत्रकार तिसऱ्या पादामध्ये सांगणार आहेत. त्यामुळे या भावनांमध्ये किंवा ह्या एकूण कथनामध्ये, उपदेशामध्ये काहीतरी सूक्ष्म असं निश्चितच अनुस्यूत आहे हे निश्चित ठरतं. तर त्यामुळे असा जो काही समीक्षकांचा ग्रह होता की पतंजली महामुनींनी ज्यावेळेला हा उपदेश दिला त्यावेळेला कदाचित रानटी जमात असेल किंवा आजच्या नागरी संस्कृतीमध्ये उच्च विद्या विभूषित अशा लोकांमध्ये या भावना अभ्यासा हे सांगण्याचं कारण नाही. अशा प्रकारे एक गोड गैरसमजूत असते. तर तो प्रकार या ठिकाणी निश्चितच नाहीये. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वसामान्यपणे ह्या भावना जोपासत असलो तरी अपवाद जो आहे तो अपवाद आपल्या चित्ताला कलुषित करत असतो. तो एक माणूस आपल्या चित्ताला कलुषित करू शकतो आणि तो करत असतो. त्याच्याविषयी आपली जी काही प्रतिक्रिया असेल त्या प्रतिक्रियेमुळे आपलं चित्त कलुषित होत असतं. असे एरवी आपण सगळ्यांच्या संदर्भामध्ये हे जरी सर्वसामान्यपणे भाव जोपासतो असं म्हटलं तर असं म्हणावं लागेल की आपलं चित्त एक प्रकारे बासुंदी आहे, अत्यंत सुखद मधुर आहे. आपलं चित्त अंतःकरण इतकं मधुर आहे. पण असं आहे त्या बासुंदीमध्ये
एक थेंब जरी लिंबाचा पडला तरी संपलं. त्या बासुंदीचं काय होतं हे सांगायला नको. तसं या ठिकाणी आहे की असा एखादाच माणूस आपल्या जीवनामध्ये आपण त्याला आपला प्रतिपक्षी म्हणून उभा करत असतो, स्पर्धक म्हणून उभा करत असतो, आणि त्या ठिकाणी आपल्यामध्ये द्वेष, मत्सर हे उफाळत असतात. आणि ज्या एका माणसाच्या संदर्भामध्ये ज्या आपल्या प्रतिक्रिया असतात त्याच्यामुळे आपल्या चित्ताचं विष बनत असतं. चित्तवर क्षणभर असं मानलं की आपलं चित्त हे बासुंदीप्रमाणे मधुर आहे, गोड मधुर आहे, तरी असं आहे की त्या एका व्यक्तीमुळे आपलं चित्त हे कलुषित होऊ शकतं. अर्थात त्या व्यक्तीमुळे नाही तर त्या व्यक्तीबद्दलच्या आपल्या प्रतिक्रियेमुळे आपलं चित्त हे कलुषित होत असतं. आणि तो प्रकार सांभाळणं हा या ठिकाणी उपदेश आहे. तर असं म्हणता येईल की ध्वनीत काय आहे तर आपला शत्रू जर सुखवस्तू झाला, त्याला सुखविषयी प्राप्त झाले, त्याला लॉटरी लागली, त्याला धनसंपदा प्राप्त झाली, त्याला चांगली सुस्वरूप बायको मिळाली, चांगली गुणसंपन्न अशी मुलं त्याला निपजली, तर तो आपला शत्रू जरी असला, कट्टर शत्रू असला, प्रतिस्पर्धी असला, तरी त्याच्याविषयी आपण सुखभावना आपल्यामध्ये स्वाभाविकपणे ही यावी. केवळ वर्तनामध्ये नाही तर अंतःकरणाच्या अंतस्थ कोशापर्यंत ती भावना किंवा तिथून ती भावना तशी यायला पाहिजे, असा या ठिकाणी उपदेश आहे. असा ध्वनितार्थ आहे असं मानायला हरकत नाही या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला सूत्राचा अर्थ या ठिकाणी योग्य कळेल. म्हणजे सर्वसामान्यपणे ह्या भावना जोपासा असं या ठिकाणी ध्वनीत आहे असं समजू नका. तर त्या विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भामध्ये ही भावना स्वयंस्फूर्त आणि अविप्लवित अशी उत्कटेने प्राप्त व्हावी. म्हणजे आपला शत्रू, आपला प्रतिस्पर्धी तो ज्यावेळेला सुखवस्तू होईल, अनेक कारणामुळे सुखवस्तू होईल, धनधान्य, संपदा, ज्ञान याद्वारा जर तो सुखवस्तू झाला, सुखी झाला, तर आपण त्या ठिकाणी मैत्रीभाव ठेवावा असा या ठिकाणी अर्थ आहे. अर्थात हा मैत्रीभाव जो आहे तो सुद्धा त्याच्या मूळ स्वरूपात या ठिकाणी सांगितलं आहे. कारण आज मैत्रीभाव म्हणजे असं होतं की आपल्यामध्ये आजकाल स्वार्थ हेतुक मैत्रीभाव असतो. असं आहे, गुळाच्या ढेपेवर माशा गोळा होतात, तसा एखादा सुखवस्तू माणूस भेटला तर आपणही माशांप्रमाणे त्याच्या तिथं घोंगावत असतो आणि त्याचे चमचे बनतो, त्याचा उदो करतो, तर आणि आपण त्याचे मित्र बनतो. तर मित्र बनणं हा प्रकार या ठिकाणी सांगितलेला नाहीये. मैत्री भाव सांगितलाय, मित्र व्हा असं सांगितलं नाहीये. कारण आपण स्वाभाविकपणे कदाचित मित्र होतो, कारण गुळाच्या ढेपेवर माशा बसतात, गुळाच्या ढेपेकडे माशा जात असतात, तिथं घोंगावत असतात, तसं आपणही त्याच्या पुढे आजूबाजूला घोंगा घालणार. कसला घोंगाट, तर त्याचा उदो करणार, त्याचे चमचे बनणार. तर तो प्रकार नाहीये. मैत्री भाव सांगितलंय. मैत्री भावना ही एक अत्यंत पवित्र भावना आहे, ती या ठिकाणी समजून घेतली पाहिजे. तर तशा प्रकारे हा उपदेश आहे. आणि तसंच दुःखांतकरण जे असेल, दुःखीत पीडित अशी ज्या व्यक्ती असतील त्या सुद्धा कोण, तर तुमचा शत्रू, तुमचा प्रतिपक्षी, तुमचा स्पर्धक हा ज्यावेळेला दुःखी होईल त्यावेळेला तुम्ही करुणा व्यक्त करण्याचा प्रकार सांगितला नाहीये. तुमच्यामध्ये स्वाभाविक करुणा ही त्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे. तुमच्या अंतःकरणामध्ये तो ओलावा असला पाहिजे, त्या माणसासाठी सुद्धा ओलावा असला पाहिजे. आणि त्यासाठी जो काय प्रयत्न करायचा असेल तो प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रकार सूत्रकार या ठिकाणी सांगतायत. अर्थात आपल्यामध्ये शत्रूसाठी अंतःकरणामध्ये ओलावा असतो असं म्हणणं हा विपर्यास आहे, मग तो शत्रूच ठरत नाही.
आणि त्यामुळे तो भाव नसतो तर तो भाव आपल्याला जोपासावा लागतो आणि तो जोपासावा असं या ठिकाणी सूत्रकार सांगतायत. तर ध्वनीत काय आहे तर ती जी एखादी व्यक्ती असेल, कमीत कमी किमान एक तरी व्यक्ती असेल की जी दुःखी झाल्यानं आपल्याला कदाचित एक हर्षोन्माद येतो, तर तो न येता आपल्यामध्ये स्वाभाविकपणे करुणाभाव त्या ठिकाणी आविष्कृत व्हावा. स्वाभाविक करुणा, पुन्हा ती मुखवट्याची करुणा नाही, तर अंतःकरणातून तो भाव व्यक्त व्हावा असं सूत्रकार या ठिकाणी सांगतायत. तर या ठिकाणी विषय आणि भावना ह्या ज्या सांगितल्या आहेत, सुख दुःख पुण्य अपुण्य हे जे विषय किंवा या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात या ज्या भावना सांगितल्या आहेत त्या अशा प्रकारे ध्वनित आहेत असं या ठिकाणी अभ्यासकानं समजून घेतलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे सूत्र असं सांगतं की जर सुखी व्यक्ती आपल्याला अनिष्ठ असेल तरी मैत्रीभाव आपल्यामध्ये असायला पाहिजे. दुःखी व्यक्ती जरी आपल्याला अनिष्ठ असेल तरीही करुणाभाव या ठिकाणी आला पाहिजे. पुण्यवान मनुष्य जरी आपल्याला अनिष्ठ असेल तरीही त्याच्याबद्दल मुदिता भाव, चित्ताची प्रसन्नता, चित्तामध्ये हर्ष हा एक आला पाहिजे. आणि पापी माणूस तो जरी आपल्याला अनिष्ठ असा असला तरीही आपण उपेक्षा भाव ठेवावा. तर या ठिकाणी कंसामध्ये अनिष्ठ माणूस असला तरीही असं या ठिकाणी ध्वनित आहे असं अभ्यासकांनी समजून घ्यायला हरकत नाही. असो, आता भाष्यकार या ठिकाणी म्हणतात की सर्व प्राणीषु सुख संभोगापन्नेषु मैत्री भावयेत. या ठिकाणी त्यांनी सर्व प्राणीषु असं म्हटल्यानंतर केवळ व्यक्ती निरपेक्ष नाही तर प्राणी निरपेक्ष, जीव जंतू निरपेक्ष, कुठलाही जीव असो, कुठल्याही प्रकारचा प्राणी असो, आणि सर्व हा शब्द त्या ठिकाणी घातलाय तर त्या ठिकाणी ढोबळ दृष्टीने बघता कामा नये, वरवर पाहता कामा नये. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व म्हणजे निरपवादपणे सगळे. निरपवाद हा त्या ठिकाणी महत्वाचा अर्थ आहे, महत्वाचा त्या ठिकाणी ज्याला ध्वनित अर्थ आहे तो लक्षात घेतला पाहिजे. तर सर्व प्राणीषु सुखसंभोगापन्नेषु मैत्री भावयेत. असे जे सुखसंभोगपन्न असतील, सुखसंभोग घेत असतील, सुखामध्ये असतील, अशा सगळ्यांविषयी मैत्री भाव ठेवावा. आणि सगळे म्हटल्यानंतर विशेषतः ते ज्यांच्याबद्दल आपल्याला स्पर्धाभाव असतो, जे आपले शत्रू असतात, ज्यांना आपण आपले शत्रू मानतो, ते आपले शत्रू असतात म्हणण्यापेक्षा आपण ज्यांना शत्रू मानतो, ज्यांना आपण स्पर्धक मानतो, ज्यांचे पाय ओढण्याची वृत्ती आपल्यामध्ये असते, ज्यांच्या संदर्भामध्ये आपण विघ्नसंतुष्ट असतो, विघ्नसंतोषी असतो, त्यांना या ठिकाणी त्यांचा समावेश केल्यानंच सर्व प्राणीषु असा त्या ठिकाणी अर्थ प्राप्त होत असतो. तसंच दुःखितेषु करुणाम, पुन्हा त्या ठिकाणी सर्व हा शब्द ग्रहण केला पाहिजे, त्याचं ग्रहण मानलं पाहिजे. पुण्यात्मकेषु मुदिताम, अपुण्यशीलेषु उपेक्षाम असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग या भावनांची जोपासना केल्यानंतर शुक्ल धर्मोपसर्जन उपसर्जन होत असतं, शुक्ल धर्माचं अंतःकरणामध्ये सर्जन होत असतं असं भाष्यकार सांगताना म्हणतात. एवं अस्य भावयिताः शुक्लो धर्म उपजायते एवं
एवं अस्य भावयतः अशा प्रकारच्या भावना करण्यानं शुक्लो धर्म उपजायते. शुक्ल धर्माचं उपसर्जन होत असतं, शुक्ल धर्माचं सर्जन होत असतं. अंतःकरणामध्ये शुक्ल धर्म सात्विक भाव हा त्या ठिकाणी सर्जित होत असतो असं भाष्यकार सांगतात. तर ते कशासाठी, हा शुक्ल धर्म कशासाठी, काय केवळ पुण्यसंचय करण्यासाठी नाही, तसं नाहीये. ततश्च चित्तम प्रसीदती, त्याद्वारा चित्त प्रसादित होतं, चित्त प्रसन्न होतं. चित्त प्रसन्न कशासाठी होतं, केवळ आपल्याला एक प्रसन्नावस्था अनुभव, त्याचा अनुभव मिळावा म्हणून का नाही. प्रसन्नमेकाग्रम स्थितिपदम लभते, असं प्रसन्न चित्त जे आहे त्याला एकाग्रता प्राप्त होते, स्थितिपद प्राप्त होतं. अर्थात एकतत्वाभ्यासाला लागणारं स्थितिपद, ध्यानधारणा समाधी यासाठी लागणारं स्थितिपद हे प्राप्त होत असतं, असा या ठिकाणी निर्देश सूत्रकार करतायत. त्यामुळे हा एक सामाजिक आदर्शवाद म्हणून या ठिकाणी सांगितला जात नाही, हे ताबडतोब लक्षात येतं. असे धर्म प्रवर्तकांनी जो उपदेश दिला तो उपदेश आपल्याला असं क्षणभर मानता येईल की पाशवी माणसांनी मनुष्य बनावं, माणसांनी उपमानव बनू नये अशा अर्थाने तो उपदेश दिला. पण तोच उपदेश या ठिकाणी दिला गेला आहे असं म्हणून तथाकथित सुसंस्कृत तथाकथित विकसित माणूस हा उपदेश आपल्याला नाहीये असा एक ग्रह करून घेऊ शकतो. तर त्यामुळे या ठिकाणी भाष्यावर लक्ष देता आपल्याला लक्षात येतं की हा उपदेश केवळ उपमानवाचा मानव करणं किंवा मानवाचा उपमानव न होऊ देणं यासाठी नाहीये. तर यासाठी कशासाठी, तर शुक्लधर्मोपार्जनाद्वारा प्रसन्नताद्वारा एकाग्रादी स्थितिपद, चित्ताला स्थितिपद देणारी अवस्था, अर्थात एकतत्वाभ्यासासाठी लागणारी दृढता, दृढ निश्चय, निश्चयात्मक बुद्धी, दृढ बुद्धी, आणि निष्ठावंत बुद्धी, आणि मग धारणा ध्यानाने लागणारी चित्ताला जी स्थिरता आहे ती प्राप्त होते असा शास्त्राचा या ठिकाणी निर्देश आहे. हा जो शुक्ल धर्म आहे, चित्तामध्ये शुक्ल धर्म येतो असं भाष्यकार म्हणतात. त्याविषयी खुलासा करताना योगवार्तिककार विज्ञान भिक्षू म्हणतात, शुक्ल पाप संभिन्न ततो धर्म इतस्तम क्षये चित्तम निर्मलम भवती इत्यर्थ. याचा अर्थ ते सांगतात की या ठिकाणी शुक्ल धर्म म्हणजे पापानं अमिश्रित, पाप संभिन्न असा धर्म मानला पाहिजे. आणि त्यामुळं अंतःकरणातल्या तमाचा क्षय होतो, आणि तमाचा क्षय झाला तर चित्त निर्मळ बनतं असा या ठिकाणी अभिप्राय आहे. आणि पुढे विज्ञान भिक्षू म्हणतात की असं निर्मळ चित्त पुण्यसंचयाला द्वार बनतं. अशा चित्ताद्वारा पुण्यसंचय हा होत असतो, आणि मग त्याला प्रकृष्ट असं फळ प्राप्त होतं. आणि त्याचं प्रकृष्ट आणि दृष्ट असं फळ म्हणजे हा जो प्रकृष्ट धर्म प्राप्त होतो पुण्यसंचयाद्वारा, अशी भावना जोपासल्यामुळे पुण्यसंचय होतो. हा पुण्यसंचय झाल्यामुळं माणसाला काय राजयोग प्राप्त होत नाही. राजयोग म्हणजे धनान्य समृद्धी, पैशा अडक्याची समृद्धी ही प्राप्त होत नाही. तर या ठिकाणी पुण्यसंचयाचा त्याचं दृष्ट फळ आहे, ते फळ म्हणजे राग द्वेष निवृत्ती. अशा द्वारा जो पुण्यसंचय चित्तामध्ये होतो, म्हणजे असं आहे दुसरं कुठलं पुण्यकर्म केलं तरी, चांगलं कर्म केलं, सत्कर्म केलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. मग त्या पुण्याचं फळ काय असतं, तर धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे माणसाला आल्हाद मिळतो, सुख मिळतो, तो सुखवस्तू होतो, सुखाची रेलचेल होते, समृद्धी होते, सगळ्या प्रकारची आरोग्य धनधान्य समृद्धी होत असते.
पण हा जो या ठिकाणी धर्म, शुक्ल धर्म प्राप्त होतो तो या म्हणजे भावनेमुळे जो प्राप्त होतो, योगसाधकाला आहे जो पुण्यसंचय या ठिकाणी होतो, योगसाधकामध्ये जो पुण्यसंचय होतो त्याचं दृष्ट फळ म्हणजे तो काही स्वर्गात जात नाही. स्वर्गातला विलास भोगण्यासाठी तो काही स्वर्गामध्ये जात नसतो, स्वर्गाकडे जात नसतो. तर रागद्वेष निवृत्ती होते आणि रागद्वेष निवृत्ती झाली की योगामध्ये प्रगती ही झपाट्याने होते. योगामध्ये आपली प्रगती न होण्याचं कारण आपल्यामध्ये रागद्वेषांचे बुडबुडे आपल्या अंतःकरणामध्ये सतत येत असतात आणि म्हणूनच आपल्याला योगावस्थाही प्राप्त होत नसते. पण हा जर पुण्यसंचय वाढला, शुक्ल धर्माद्वारा पुण्यसंचय वाढला, तर हे रागद्वेष रूपी जे बुडबुडे आहेत त्यांना स्थान मिळणार नाही. असो, आता मैत्री आदी भावना जोपासण्यानं रागद्वेष हे क्षय पावतात असं या ठिकाणी शास्त्र सांगतं. आणि त्यालाच चित्ताचं प्रसादन मानणं हे काही गैर नाहीये. चित्त प्रसन्न होणं आणि प्रसादित होणं म्हणजे काय? हे काय चित्ताचं समाधान. सर्वसामान्य माणसाला सुद्धा काही वेळा समाधान मिळतं. लॉटरी बसली तर माणसाला समाधान मिळतं आपण असं आपल्याला मानावं लागतं, पण ते समाधान नसतं. त्यानंतर काय होतं याचा माणसाने क्षणभर विचार करावा की 1 कोटी रुपयाची लॉटरी बसल्यानंतर माणसाला आनंद होतो हे निरपवाद आहे. पण केवळ आनंदच होतो का? हर्षोन्माद होतो आणि त्याच्यात मुळे मृत्यू सुद्धा संभवू शकतो असं आपल्याला या ठिकाणी सहज लक्षात येतं. पण या ठिकाणी हे जे रागद्वेष नाहीसे होतात असं म्हटलं, मैत्र्यादींची जोपासना करून त्याचं जे दृष्ट असं फळ मिळतं ते फळ म्हणजे रागद्वेष निवृत्ती, आणि ते फार महत्वाचं आहे. रागद्वेष निवृत्ती झाल्यानंतर चित्ताची प्रसन्नता येते ती सांगितली गेलेली आहे. 1 कोटी रुपयाची लॉटरी बसल्यामुळे चित्ताला जो आनंद होतो तो सांगितला जात नाहीये. त्याला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा. पण या ठिकाणी चित्त प्रसन्न होतं म्हणजे रागद्वेष विनिर्मुक्त असं जे चित्त असतं त्याला कुठलेच बुडबुडे प्राप्त होत नाहीत आणि त्यालाच या ठिकाणी चित्त प्रसादन असं म्हटलेलं आहे. असो, याविषयी एक गीतावचन स्मरत आणि ते वचन असं की आत्मवश्य म्हणजे स्वाधीन अंतःकरण ज्याला असतं ते रागद्वेषाला वश करून विषय संपर्कामध्ये सुद्धा प्रसन्नता प्राप्त असतं. आलं का लक्षात? असं आत्मवश्य जे आत्माला वश झालेलं चित्त जे असतं, स्वाधीन अंतःकरण जे असतं ते अंतःकरण रागद्वेषाला वश करून घेतं. ते रागद्वेषाला वश होत नाही, त्याला रागद्वेष वश होतात. आणि मग अशा अंतःकरणाच्या पुढे जरी विषय संपर्क आला तरीही चित्तामध्ये प्रसन्नता असते आणि अशा प्रसन्न चित्ताची बुद्धी ही स्थैर्य प्राप्त करून देत असते. म्हणजे ही जी हे जे प्रसन्न चित्त आहे त्या प्रसन्न चित्ताद्वारा बुद्धीला स्थैर्य प्राप्त होत असतं. आणि हाच प्रकार भाष्यकारांनी आता सांगितलेला आपण पाहिला. भाष्य जे उद्धृत केलं वर त्यात हाच प्रकार सांगितला. गीतावचन सुद्धा तोच प्रकार गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि अर्थात भगवद्गीता आणि योगभाष्य ह्याचा जो या ठिकाणी समन्वय दिसतो त्यासाठी कुठलाही दुरान्वय नाही, तो कुठलाही दुरान्वय नाही आहे. बघा, भगवद्गीतेमध्ये म्हणलंय रागद्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैहि चरन् आत्मवश्यै विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति प्रसन्नचेतसो हि आशु बुद्धी पर्यवतिष्ठते. अशा प्रकारे 2ऱ्या अध्यायामध्ये 64 आणि 65 या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात.
असं पहा गीतेमध्ये तो एक अत्यंत मूल्यवान असा उपदेश आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. ही जी अनिष्ठ मालिका भगवद्गीतेमध्ये सांगितली आहे की जो विषयांचा संग करतो, विषयांमध्ये चित्ताला गुंतवतो, मनाला गुंतवतो, विषयांमध्ये गुंतवल्यामुळे त्या पुरुषामध्ये त्या विषयामध्ये आसक्ती निर्माण होते. आसक्ती आली की कामना निर्माण होते. कामना निर्माण झाली की त्यात जे काही विघ्न येईल त्याच्या संदर्भामध्ये क्रोध उफाळतो. क्रोध आला की अविवेक, अविवेक आला की स्मरणशक्ती ही संपते. समोरचा माणूस बाप आहे, गुरु आहे, काही त्या ठिकाणी बघितलं जात नाही. म्हणजे माणसाला विस्मृती येते म्हणण्याचं कारण असं की समोरचा माणूस बाप आहे हे सुद्धा माणूस विसरतो. कामांध माणूस जो असतो तो समोरचा माणूस बाप आहे का आई आहे हे सुद्धा विसरून जातो आणि तो भडकतो. म्हणजे ती स्मरणशक्ती नाश त्या ठिकाणी जी सांगितली आहे ती नाश झाली म्हणजे बुद्धिनाश, आणि बुद्धिनाश झाला की सर्वनाश. हा जो प्रकार गीतेत सांगितलाय तो सांगितल्यानंतर लगेच ते म्हणतात की परंतु स्वाधीन अंतःकरणाचा प्रीती द्वेषरहित, रागद्वेषरहित, स्ववश केलेल्या अंतःकरणाचा, ज्यांनी अंतःकरणाला स्ववश करून घेतलंय, आत्मवश करून घेतलाय, इंद्रियांच्या द्वारा विषयांना भोगत असताना सुद्धा त्याच्या अंतःकरणाची शुद्धता ही कायम राहते. मग असा तो प्रसन्न चित्त झाला तर मग तो आपल्याला सुखभोग देणारे विषय प्राप्त झाले म्हणून तो हुरळून जात नाही. झाला असं आहे की माणसाला सुखभोग झाला, सुखलाभ झाला तर माणसाचं काय होतं? हर्षोन्माद होतो, माणूस उन्मत्त होतो, माणसामध्ये दर्प सुटतो, किमान पक्षी तो हुरळून जातो आणि आंदोलन घेत राहतो. तसंच त्याला दुःखभोग मिळाले तर तो गर्तेत जातो. म्हणजे विषयांशी संपर्क आला तर एक वेळ त्याला सुख मिळेल किंवा दुःख मिळेल, सुख मिळालं तर हुरळून जातो, दुःख मिळालं तर गर्तेत जातो. असं सर्वसामान्यपणे होतं, पण या ठिकाणी असं होत नाही. त्याला चित्ताचा प्रसाद प्राप्त झाला असल्यामुळे चित्त प्रसन्न झालं असतं आणि त्यामुळे तो आंदोलनांवर हिंदकळत राहत नाही. आणि भगवंत म्हणतात प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखानां हानिः अस्य उपजायते. त्या प्रसन्नतेच्या योगानं, चित्ताच्या प्रसन्नतेच्या योगानं याच्या सगळ्या दुःखांचा अभाव होतो, त्याच्या सगळ्या दुःखांना हानी पोचते. प्रसादे सर्व दुःखानां हानिः अस्य उपजायते. दुःखांना हानी पोचते, सगळ्या दुःखांना हानी पोचते, सगळ्या दुःखांचा अभाव होतो. आणि असा प्रसन्न चित्त जो आहे त्याची बुद्धी लवकरच उत्तम प्रकारे स्थिर होते. म्हणजे आपल्याला हेच हेरायचं आहे, आपल्याला हेच प्राप्त करायचंय, योग साधकाला हेच प्राप्त करून घ्यायचंय, त्याला स्थिरचित्त व्हायचंय. आलं का लक्षात? तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास, आणि एकतत्वाभ्यासासाठी त्याला ही स्थिरचित्त वृत्ती किंवा चित्ताची स्थिरता, चित्ताचं स्थैर्य, चित्तामध्ये डोलायमान न होण्याची प्रकृती निर्माण करायची असते त्याला, आणि ती ह्या ठिकाणी प्राप्त होते असं गीतेमध्ये सांगितलंय, ओघोत्या भाषेमध्ये सांगितलंय. मग त्यानंतर काय होतं? नास्ति बुद्धी अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभावयतः शांती अशांतस्य कुतः सुखम. म्हणजे ही जे चित्तस्थैर्य प्राप्त झालंय त्याचं महत्व काय हे या श्लोकात सांगितलं जातं.
असा जो अयुक्त पुरुष आहे, ज्याचं चित्त स्थिरस्थावर झालेलं नाहीये, दृढ झालेलं नाहीये, स्थैर्य प्राप्त नाहीये, प्रसन्न चित्त नाहीये, प्रसाद प्राप्त नाहीये, अशा पुरुषाला, अशा अंतःकरणाला जी बुद्धी लागते, समबुद्धी लागते, योगा गीतेच्या भाषेत सांगायचं म्हणजे समत्व बुद्धी जी आहे ती त्याला प्राप्त होत नाही. साहजिकच आहे. ज्याला ही हे चित्त प्रसादन प्राप्त झालं नाही, प्रसादित चित्त प्राप्त झालं नाही, अर्थात तो रागद्वेषांच्या आंदोलनावर हिंदकाळणार. आणि हिंदकाळतो म्हटल्यानंतर त्याला श्रेष्ठी बुद्धी कशी प्राप्त होईल? समत्व बुद्धी प्राप्त होणार नाही. अर्थात तो अयुक्त राहील, अयुक्त राहील. आलं का लक्षात? रागद्वेषांची आंदोलन न पोचणं ही युक्तावस्था, ही योगावस्था आहे. द्वंद्वांचा अभिघात न पोचणारी अवस्था ती योगावस्था. ती योगाची अवस्था असते की द्वंद्वांचा अभिघात पोचत नाही. आणि ज्यावेळेला द्वंद्वांचा अभिघात पोचतो ती अयुक्तावस्था असते. आणि म्हणून गीताकार म्हणतात, भगवंत म्हणतात, नास्ति बुद्धी अयुक्तस्य. अयुक्त माणसाला ती बुद्धी प्राप्त होत नाही. नच अयुक्तस्य भावना. आणि जो असा युक्त अंतःकरणानं नाहीये, योगधर्माने युक्त नाहीये, त्याला भावना प्राप्त होणार नाही. आता भावना प्राप्त होणार नाही म्हटल्यानंतर ईश्वर प्रणिधान प्राप्त होणार नाही असं ओघाने आलंच. आणि आपल्याला ईश्वर प्रणिधान करायचं आहे. अर्थात त्यासाठी भावना पाहिजे. भावना पाहिजे म्हणजे आपल्याला बुद्धी पाहिजे, समत्व बुद्धी पाहिजे. समत्व बुद्धी पाहिजे म्हणजे आपल्याला योगावस्था पाहिजे. योगावस्था पाहिजे म्हणजे प्रसादावस्था पाहिजे, चित्त प्रसादित पाहिजे. अशी एकूण मालिका आहे. असो, मग गीताकार म्हणतात की अयुक्त माणसाला भावना येत नाही. आणि भावना नसेल तर शांती, मनाची शांती नाही, चित्त शांती नाही. आणि चित्त शांती नसेल तर सुख कुठून? माणसाला जे सुख हवे असतं, आध्यात्मिक सुख हवे असतं, ते चित्ताच्या शांतावस्थेत असतं. चित्त शांतीमध्ये सुख आहे. मग अशा भावना रहित माणसाला अशांती असणार. अशांती असल्यामुळे सुख नसणार. अशा प्रकारे हे मनोविज्ञान या ठिकाणी फार परिणामकारकतेनं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. आणि त्या मनोविज्ञानाचा मागोवा घेत सूत्रकार या ठिकाणी आपल्याला योगोपदेश करतात. तर त्यासाठी म्हणजे हा जो सात्विक धर्म आहे, चित्ताचा सात्विक धर्म आहे, जो चित्त प्रसादन करून देणारा धर्म आहे, चित्ताचा प्रसाद प्राप्त करून देणारा जो धर्म आहे, तो प्राप्त करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे हे सूत्रकार या ठिकाणी सांगतात. योगसाधकांनी काय करायला पाहिजे? मैत्री करुणामुदिताम अपेक्षाणाम सुखदुःख पुण्य विषयाणाम भावनात चित्त प्रसादनम. अशा अनुषंगानं हे सूत्र, या अशा अनुरोधानं सूत्र या ठिकाणी आलेलं आहे. सूत्रपात हा झालेला आहे. अर्थात चित्ताचा प्रसाद मिळण्याचं कारण चित्तामध्ये सत्वाची उत्पत्ती, चित्तामध्ये सत्वोत्पत्ती झाल्यामुळे चित्तामध्ये दोष जे असतात ते नाहीसे होतात. चित्तमल हे नाहीसे होतात. चित्तमल त्यांचं निराकरण हे या ठिकाणी होतं. म्हणून याला चित्त परिकर्म असं म्हटलं, चित्त विशुद्धीकरण म्हटलं. तर हे चित्त विशुद्धीकरणासाठी चित्तमल काढले जातात, ते याद्वारा काढले जातात. असा या ठिकाणी समन्वय, गीतेचा आणि योगाचा समन्वय फार सुंदर साधलेला आहे. असो, एकूण काय तर सत्वधर्मामध्ये चित्तामध्ये सत्वधर्म येण्यानं चित्तमल नाहीसे होतात. चित्तमल नाहीसे झाल्यानं चित्ताचा प्रसाद हा प्राप्त होतो. तर हे चित्तमल म्हणजे कुठले काय? तर थोडक्यात म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य असं आपल्याला म्हणून जाता येतं. पण योगशास्त्रामध्ये याला चित्तमलाला चित्त कालुष्य असं म्हटलेलं आहे. आणि वाचस्पतींनी 4 प्रकारचे हे चित्तमल सांगितलेत. चित्त कालुष्य हे 4 प्रकारचं असतं असं ते सांगतात. ते म्हणतात, पहिलं म्हणजे ईर्षा कालुष्य, परापकारची ईर्षा कालुष्य,
असूया कालुष्य आमर्ष कालुष्य. म्हणजे विशेषतः या सूत्राच्या संदर्भातून ते सांगतायत की ज्या ठिकाणी मैत्राभाव उठायला पाहिजे तो उठत नाही, या करुणाभाव उठायला पाहिजे तो करुणाभाव उठत नाही, किंवा मुदिता उठायला पाहिजे, हर्ष वाटायला पाहिजे तो वाटत नाही, उपेक्षा वाटायला पाहिजे तो ती वाटत नाही. ह्याचं कारण हे चित्तमल आहेत. ईर्ष्या कालुष्य, परापकार कालुष्य, असूया कालुष्य, अमर्ष कालुष्य. हे चारही चित्तामध्ये असताना चित्त प्रसादित होणं असंभवनीय असतं. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल काम क्रोध लोभ मोह मद आश्चर्य हे चित्तमल आहेत असा अध्यात्माचा सिद्धांत आहे. तरी सुद्धा या ठिकाणी एक विशिष्ट ज्याला मनोविश्लेषण आहे ते या ठिकाणी मांडलं जातं या सूत्राच्या संदर्भात, आणि फार चपखळ येते. आता मित्रभाव, करुणाभाव, मुदिताभाव आणि उपेक्षाभाव हे का निर्माण होत नाहीत आपल्या चित्तामध्ये? तर ह्याचं कारण ईर्ष्या कालुष्य हे एक कारण आहे. माणूस ईर्ष्येला पेटला, काहीतरी ईर्ष्या धरून असतो आणि त्या ईर्ष्येला पेटला की साहजिकच त्याच्या मार्गामध्ये त्याला स्पर्धक दिसतात आणि त्याला वाटतं की हे आपले प्रतिबंधक आहेत, ह्यांच्यामुळे आपली प्रगती होत नाही. खरा प्रकार तसा नसतो की ते जे तथाकथित स्पर्धक असतात ते ह्याच्या पुढे जात असतात. त्यांना कदाचित जास्त गती असते, त्यांच्यात कदाचित काही अनुग्रह असतो, जास्त अनुग्रह असतो. बुद्धी क्षमता, चित्त क्षमता, शारीरिक क्षमता, इंद्रिय क्षमता या त्यांच्यामध्ये जास्त असतात आणि त्यामुळे त्यांची प्रगती जोरात होत असते. आणि या ठिकाणी साधकाला वाटतं की हे आपले प्रतिपक्षी आहेत, हे आपले स्पर्धक आहेत आणि हे आपल्या पुढे जात असल्यामुळे आपला काहीतरी अटकाव होतोय, आपलं नाणं वाजत नाहीये असं या ठिकाणी साधकाला वाटतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक ईर्ष्या असते आणि त्या ईर्ष्येला पेटला असल्यामुळं त्याला काही मित्र निर्माण होतात आणि काही शत्रू निर्माण होतात. जे त्याचे चमचे असतात त्याचा उदो करतात, त्याचे सायकोफंट्स असतात, त्यांच्याबद्दल त्याला मैत्रीचा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. आणि जे तसे नसतात त्यांच्याबद्दल त्याला एक शत्रुभाव निर्माण होतो. आणि ईर्ष्या असल्यामुळे त्याचे शत्रू आणि मित्र हे निर्माण होतात. ईर्ष्येमुळे शत्रू मित्र ठरतात. ती ईर्ष्या जर त्यांनी बाजूला केली तर असं लक्षात येईल की त्याला शत्रू मित्र राहत नाहीत. विशेषतः व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही विचार केला तर तुम्हाला स्पष्ट कळेल. व्यवसायामध्ये असं माणसाला लक्षात येतं की आपल्यामध्ये ईर्ष्या असली की आपल्याला शत्रुमित्र बनतात आणि ईर्ष्या जर नसेल तर आपल्याला शत्रुमित्र कोणी राहत नाहीत. तर हे ईर्ष्या कालुष्य एक असतं आणि त्याच्यामुळे जिथं मैत्री भाव ठेवायला पाहिजे तिथं मैत्री भाव ठेवला जात नाही. आणि तसा जर माणूस म्हणजे आपला स्पर्धक, आपला तथाकथित प्रतिपक्षी हा जर सुखी झाला, त्याला लॉटरी बसली, त्याचा जबरदस्त उत्कर्ष झाला तर आपला जळफळाट होतो, आपल्यामध्ये मात्सर्य भाव फोफावतो, हेवे दावे फोफावतात. तसंच त्या माणसाला जर काही दुःख झालं, अपघात पोचला तर आपल्याला करुणा त्याच्याबद्दल निर्माण होत नाही, तर आपल्याला हर्ष होतो, बरं झालं, ही आपली वृत्ती असते. तर ह्याचं कारण काय तर हे ईर्ष्या कालुष्य. तसंच तो माणूस जर पुण्यवान झाला, पुण्याचा त्याच्यामध्ये जबरदस्त त्याच्या जोडीत भरपूर पुण्य जर पडलं तर त्या ठिकाणी आपल्याला हर्ष वाटत नाही, आनंद वाटत नाही, तर पुन्हा आपण मत्सराने पिटतो. तर ह्याचं कारण ते ईर्ष्या कालुष्य आहे असं या ठिकाणी वाचस्पती जास्त सूत्रोन्मुख असं मनोविश्लेषण मानतात. एरवी कामक्रोध लोभ मन मात्सर्य असं म्हणून जाता येईल, हे चित्ताचे मल आहेत म्हणून. पण या ठिकाणी सूत्राच्या अनुषंगानं ते एक चपखळ असं वर्गीकरण 4च कालुष्यांचं सांगतात.
4 प्रकारचे मल सांगतात आणि त्यातला हा एक मल आहे ईर्ष्या कालुष्य. मग असं आहे की या ठिकाणी असा जो माणूस असेल की ज्याच्यामुळे ईर्ष्येमुळे आपण शत्रुत्व ठेवतो, त्या ठिकाणी जर आपण मित्रभाव जोपासला तर तो मित्रभाव जोपासल्यानं हे कालुष्य हटतं. ईर्ष्या कालुष्य हे नाहीच होतं. तुम्ही त्या माणसाशी मैत्री करा म्हणजे हे ईर्ष्या कालुष्य हटेल. तुम्ही त्याला जो जास्त शत्रू मानाल तो तितक्या प्रमाणात हे ईर्ष्या कालुष्य वाढत जाईल. तुम्ही ईर्ष्येनं पेटाल, ईर्ष्येचा वणवा निर्माण होईल तुमच्या अंतःकरणामध्ये. पण तुम्ही त्याच्याशी मैत्री करा, आपोआप हे ईर्ष्या कालुष्य दबलं जाईल, नाहीच होईल. असो, आता आपल्याला जो अनिष्ठ व्यक्ती जी असते, आपल्याला जी अनिष्ट व्यक्ती असते त्यामध्ये अपकार करण्याची जी इच्छा ती परापकार कालुष्य अशा दोषाने सांगितली जाते. असा जो अनिष्ठ पुरुष असतो, अनिष्ट व्यक्ती असते, आपल्याला अनिष्ट व्यक्ती असते, तथाकथित शत्रू असतो आपला, त्याच्याबद्दल आपल्यामध्ये एक अपकार करण्याची बुद्धी निर्माण होते की त्याला हवं असं आपल्याला कसं करता येईल, केव्हा करता येईल, ह्याचं सारखं त्याच्यामध्ये चक्र चालू असतं. ह्या विचारांचं चक्र त्याच्यामध्ये चालू असतं की त्याला हानी पोहोचेल असं आपल्याला काय करता येईल, केव्हा करता येईल, कसं करता येईल, किती करता येईल, आणि पुन्हा आपल्याला नाम निराळं राहता येईल. हे त्याच्यामध्ये विचार सतत घोळत असतात आणि हे अपकार कालुष्य असतं, परापकार कालुष्य. ह्याला परापकार कालुष्य असं वाचस्पती म्हणतात. आणि त्यात करुणाभाव ठेवून अशा माणसामध्ये आपण करुणा ठेवली पाहिजे. करुणाभाव ठेवल्यानं या कालुष्याला हटवलं जातं असं ते म्हणतात. तुम्हाला आता लक्षात असेल की असं सुरुवातीला सांगितलं की आपण सर्वसामान्यपणे दुःखी माणसाच्या संदर्भात आपल्यामध्ये करुणा होते, डोळे पाणावतात. सगळं जरी खरं असलं तरी असं आहे की तो विचार या ठिकाणी नाहीये. सर्वसामान्यपणे तुम्ही कसे वागता तो विचार या ठिकाणी नाहीये, पण त्या विशिष्ट व्यक्तीच्या संदर्भात हा विचार या सूत्रात विचार आहे असं सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. तर ती जी विशिष्ट व्यक्ती आहे की ज्याच्याबद्दल तुम्हाला वाटतं की आपण काहीतरी त्याचं वाईट करावं, त्याचं वाईट व्हावं, आणि असं वाईट झालं, त्याला दुःख प्राप्त झालं की त्यात आपल्याला आनंद होत असतो, आपण त्या ठिकाणी विघ्नसंतोषी असतो असं त्या जे सांगितलं. तर तो प्रकार होण्याचं कारण त्याला आपल्यामध्ये परापकार चिकीर्षा आहे. त्या तथाकथित शत्रूचा त्याला काहीतरी अपघात व्हावा, त्याला काहीतरी उपघात पोचावा अशी आपली एक मनामध्ये इच्छा असते. आणि तसं काही झालं, त्याला दुःख प्राप्त झालं की आपण हर्षित होतो. आणि त्यामुळे हे परापकार कालुष्य वाढलं जातं. आणि म्हणून सूत्र या ठिकाणी वाचस्पती म्हणतात की त्या ठिकाणी करुणाभाव यायला पाहिजे. ते परापकार चिकीर्षेमुळे आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये करुणाभाव ठेवता येत नाही. आपण अन्य ठिकाणी करुणा दाखवतो, दुःखी माणूस दिसला की हळहळतो, अरे अरे अशी आपली प्रतिक्रिया असू शकते. आणि त्यामुळे हे परापकार कालुष्य वाढलं जातं. आणि म्हणून सूत्र या ठिकाणी वाचस्पती म्हणतात की त्या ठिकाणी करुणाभाव यायला पाहिजे. ते परापकार चिकीर्षेमुळे आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये करुणाभाव ठेवता येत नाही. आपण अन्य ठिकाणी करुणा दाखवतो, दुःखी माणूस दिसला की हळहळतो, अरे अरे अशी आपली प्रतिक्रिया असू शकते. पण त्या विशिष्ट माणसाच्या संदर्भामध्ये तशी अरे रे ही प्रतिक्रिया येत नाही. याचं कारण आपल्यामध्ये परापकार चिकीर्षा असते. त्याच्यावर काहीतरी अपकार व्हावा, अपकार केला जावा असं आपल्याला वाटत असतं. आणि म्हणून त्याला दुःख प्राप्त झालं की आपल्याला हर्ष होतो. आणि ही जी चिकीर्षा आहे, या परापकार चिकीर्षेमुळे आपण तसं वर्तन करत असतो, आपल्यामध्ये तशा प्रकारची प्रतिक्रिया येत असते. आणि ती प्रतिक्रिया येऊ नये हे या ठिकाणी अपेक्षित आहे, उपादेय आहे.
उपदेशित आहे आणि म्हणून त्यासाठी शास्त्रकार म्हणतात की अशा ठिकाणी आपण करुणाभाव ठेवावा, म्हणजे ही चिकित्सा किंवा हे कालुष्य हटवलं जातं. नंतर पुण्यात्मा असा जो पुरुष असतो, पुन्हा तो पुण्यात्मा म्हणजे आपल्याला अनिष्ठ, आपल्याला तथाकथित प्रतिस्पर्धी, आपला प्रतिपक्षी, तथाकथित प्रतिपक्षी असा जो असतो तो पुण्यात्मा, त्याची आपण सहसा हेटाळणी करतो, टिंगल टवाळ्या करतो, त्याच्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवतो. तुम्हाला आपण म्हणतो की हा तुम्हाला दिसतो तो पुण्यात्मा मुळीच नाहीये. अशा प्रकारे आपण त्याचा अपप्रचार करतो. तर तो जो पुण्यात्मा आहे म्हणजे सर्वसामान्य पुण्यात्मा नाही. सर्वसामान्य पुण्यात्मा भेटला, सर्वसामान्यपणे आपल्याला पुण्यात्मा भेटला तर आपण कदाचित हर्षित होऊ, आपण त्याच्याबद्दल चांगलं बोलू, चांगल्या प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ. पण हा विशिष्ट पुण्यात्मा जो तुम्हाला तथाकथित प्रतिस्पर्धी आहे, तथाकथित तुमचा प्रतिपक्षी आहे असं तुम्ही मानता, त्याला प्रतिपक्षी मानता, प्रतिस्पर्धक मानता, आणि त्याच्या सद्गुणामध्ये दोषारोपण करण्याचा प्रकार त्यामुळे संभावतो. त्याच्यामध्ये त्याचे जे सद्गुण असतात, सद्गुण दिसतात, सद्गुण असतात, त्याच्यामध्ये आपण दोषारोपण करतो. ह्याचं कारण काय तर असूया, त्याच्याबद्दल असूया असते, मनामध्ये असूया असते. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी हा जो अपेक्षित भाव आहे, मुदिता भाव जो आहे तो आपण पाळू शकत नाही, कारण आपण असूयेने पेटलेला असतो. आपल्यामध्ये अंतःकरणामध्ये ज्याबद्दल असूया पेटलेली असते, अर्थात ते असूया कालुष्य असतं. हे असूया कालुष्य घालवण्यासाठी आपण मुदिता भाव जोपासावा, हर्षभावानं हा जोपासावा, त्या विशिष्ट माणसाच्या संदर्भात जोपासावा असं या ठिकाणी सांगितलं जातं. तसंच पापात्मा हा जो असतो, पापात्म्याच्या संदर्भामध्ये आपल्यामध्ये एक बदला घेण्याची स्वाभाविकता असते. आणि चित्तामधील ही जी इच्छा आहे, पापी माणसाबद्दल जी इच्छा आहे ती अमर्ष कालुष्य म्हणून सांगितलं जातं. तर अमर्ष कालुष्य आल्यानं म्हणजे एक बदला घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये जी येते ती येण्यानं चित्त हे कलुषित होत जातं. त्यामुळे त्या ठिकाणी उपेक्षा भाव ठेवावा असं वाचस्पती मिश्र सांगतात. त्यामुळे एक चपखळ असं वर्गीकरण या ठिकाणी 4 भावना सांगितल्या आहेत. तर 4 भावनांसाठी 4 प्रकारचे कालुष्य सांगितले आहेत. माझी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे षड्रिपू हे चित्ताचे मल आहेत, हा तर 16 आण्याचा सिद्धांत आहे. पण या ठिकाणी 6 चित्तमल आणि 4 भावना यांची संगती लावण्यासाठी या ते जे षड्रिपू आहेत त्यांना या 4 कालुष्यामध्ये वर्गीकृत केलं जातं. आणि ही 4 कालुष्य म्हणजे 4 चित्तमल आहेत. आणि हे 4 चित्तमल घालवून